सालाबादप्रमाणे यंदाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे श्री सोमेश्वर श्री बनसिद्धेश्वर देवाची जंगी यात्रा भरणार असून यात्रेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। 13 जानेवारी रोजी नंदीध्वज अभिषेक, यण्णीमज्जन व मिरवणूक होणार आहे। 14 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता नंदीध्वज मिरवणूक, भोगी व अक्षता सोहळा, दुपारी 3 नंतर कलगीतुराचे गाणे व दिनांक 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत कार्यक्रम, सायंकाळी 5 वाजता नंदीध्वज व पालखी मिरवणूक सोहळा व सारवाड बाहुलीसह रात्री 11:30 वाजता होम हवनचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त अण्णप्पा सतुबर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी मंदिर समितीचे मठाधीश सिलीसिद्ध महाराज, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोमलिंग कनपवडियार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुबर, सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, ज्योतप्पा सिनेवडियार, बापू पाटील, बंदप्पा पाटील, अवधूत सिद्धगोंडा, बापूराव उपासे, भैरप्पा मेत्रे, शिवानंद मेत्रे, इरण्णा मेत्रे, गुरप्पा पट्टेवडियार, अप्पू पाटील, सूर्यकांत नाईकवाडे, बप्पा वाले, बंदेनवाज मुल्ला, सिद्धू ममदापुरे, अशोक कनपोडियार, महादेव बिळुरे, सोमनाथ शिलेणी, भीमाशंकर कनपोडियार उपस्थित होते। नारायण घंटे यांनी घेतलेला हा खास आढावा। यात्रा दिनांक 13/1/2024 रोजी नंदीकुल यण्णीमज्जन व 14/1/2024 रोजी अक्षता भोगी व 15/1/2024 रोजी पालखी व नंदीध्वज सहवाद्यासह मिरवणूक, सीना नदी गंगी स्नान करून गावातील भक्तांच्या घरी स्थानापन्न होऊन रात्री 10:30 वाजता होम हवन होणार आहे। या होम हवनाला कमीत कमी गावातील सर्व पंचक्रोशीतील गावातील सर्व लोकांनी उपस्थित राहतात आणि 16/1/2024 रोजी कुस्तीचा महाफड गाजवलेला 101 पासून 11,000 पर्यंत कुस्ती भरवलेला जातो आणि नंतर संध्याकाळी नंदीध्वजासह दारूकाम आणि नाटकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी या 5 दिवसात श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर मंदिरामध्ये सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद आहे। या महाप्रसादाचा लाभ या पंचक्रोशीतील व सर्व नागरिकांना घ्यावी अशी इच्छा करून मी माझे 2 संपितो। श्री सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांच्या चरणी नमस्कार करून मी माझे 2 शब्द संपितो। श्री सोमेश्वर महाराज की।